నమస్తే, వెల్కమ్ టు RP7 టీవీ న్యూస్. వాంకిడి మండల కేంద్రంలోని జేత్వాన్ బుద్ధ విహార్ లో భారతీయ బౌద్ధ మహాసభ ఆధ్వర్యంలో ఆదివారం భారతరత్న డాక్టర్ బిఆర్ అంబేద్కర్ 133వ జయంతి వేడుకలను ఘనంగా నిర్వహించారు. ఈ సందర్భంగా అంబేద్కర్ చిత్రపటానికి పూలమాలలు వేసి నివాళులర్పించారు. ఈ కార్యక్రమానికి ముఖ్య అతిథిగా ఎంపీపీ ముండే విమలాబాయి హాజరై మాట్లాడారు. ప్రతి ఒక్కరూ అంబేద్కర్ ఆశ సాధనకు కృషి చేయాలన్నారు. అంతకు ముందు భారతీయ బౌద్ధ మహాసభ అధ్యక్షులు జయరాం పంచశీల జెండాను ఆవిష్కరించారు. అనంతరం సిద్ధార్థ యువజన సంఘం ఆధ్వర్యంలో అన్నదాన కార్యక్రమం నిర్వహించారు. ఈ కార్యక్రమంలో బౌద్ధ ఉపవాసకులు విజయ్, శ్యామరావు, సునీల్, విలాస్, రోషన్, ప్రతాప్, రామబాయి, మహిళా మండలి సభ్యులు పాల్గొన్నారు. धन्यवाद. त्या ठिकाणी बुद्धवंदन आहे शामराव दुर्गे यांच्यावर सरपंच ये ना, सरपंच आहे ना, ढोंगरे ये ना, ये ना भाई. अरे ढोंगरे साहेब तू बार राहते काय तुम्ही इकडे या ना, मला तुम्ही चांगले कार्यकर्ते आहे ना तुम्ही. नमो तस्या भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्या 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 भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. तं शरणं गच्छामि, गुरुं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, पदं समादयामि, अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. అలాగే మాజీ సర్పంచ్ గారు, అలాగే గారు, అన్నరావు సార్ గారికి, వేదికపై ఉన్న అందరికీ, माझ्या बहिणी, माझ्या मुली, माझे बाप, माझे भाऊ, बांधव, सर्वांना इथं जेवढे काही आपण उपस्थित आहात सर्वांना माझा नमस्कार. आता जे मुलगा बोलत होता त्याची तर मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. खरंच त्याचे एक एक वाक्य आम्हाला शिकायसारखे आहेत. खरंच हा मुलानं जे आपल्याला आतापर्यंत मार्गदर्शन केलं आपण सर्वांनी ते सोचून आपल्या मनामध्ये धरायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण करायला पाहिजे. अहो, आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती आहे. आपण जोपर्यंत धरून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याची आठवण होणार नाही. एक वेळ का झालं, बाबासाहेबांची आई वारली त्यावेळेस ब्राह्मण समाज त्यांच्या आईला दहन करायसाठी जागा देत नव्हते. त्यावेळेस बाबा देवाजी महात्मे वार्ड मेंबर महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांती सूत्र होता तरी बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम प्रणाम करतो. आज हम 133वीं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जयंती मना रहे. सभी नेतागणों को मेरा स्वागत और सप्रेम जय हिंद, मेरा प्रणाम.
बाबा साहेब ने जिंदगी भर में अपने को और साहूजी महाराज के मदद पे फिर लंदन पहुंचे और डायरेक्टर पर पढ़ाई पूरी करके तो ये ला ऐसी चीज है कि लीडर को जब कुछ काम आती है, जैसा कि पेशेंट को मेडिसिन होना, वो पावर के सामने कौन सा पेपर काम नहीं कर सकता है। इसलिए सागरांचे पाणी कधी आठणार नाही, भीमा तुझी आठवण कधी मिटणार नाही. अरे एक जन्म काय 1000 जन्म घेतले तरी आपल्यावर बाबासाहेबांचे उपकार कधी फिरणार नाही, आपल्यावरचे बाबासाहेबांचे उपकार कधी फिरणार नाही. नमस्कार, मी दीपक प्रल्हादराव मुंडे, गौतम बुद्धाची नमन करून इथे उपस्थित झालेले सर्व माननीय महोदय तसेच उपासिका महोदय सर्वांना माझा नमस्कार करून तुम्हा सर्वांना आणि डॉक्टर बाबासाहेब आणि मोठा माणूस आणि प्रत्येक माणसाला, भाऊला, बहिणीला, सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि नमोबुद्ध आहे. आणि इकडे जयराम उपरे आजोबा आहात, त्यांचा पण माझा सादर नमोबुद्ध आणि जय भीम. कारण त्यांच्यामुळे इकडे खूप लोक शिक्षित झाले, त्यांनी शाळेने तिकडे जागा दिले होते. आज बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती आहे. अँड वी ऑल नो दॅट अबाउट हिज लाईफ अँड हाऊ वॉज ही बॉर्न अँड व्हॉट वेर हिज स्ट्रगल. हे सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत. तरीही सुरुवात करतो. त्यांचा जन्म झाला होता महूमध्ये 1981 14 एप्रिलला. आणि नामावर त्यांचं नाव भीमराव आंबेडकर असं ठेवलं गेलं होतं. तर बाबासाहेब 3 होतात की हे त्यांच्या समाजासाठी म्हणजे आपल्या सर्वांसाठी काहीतरी करणार. आणि आपण आपली पूर्वजांची जे काही लाईफ होती किती वाईट होती हे सर्वांनाच माहिती आहे. बाबासाहेब लहान राहतानापासूनच हे सगळं त्यांनी पाहिलं होतं आणि ते बघून त्यांनी ठरवलं होतं, फिक्स केलं होतं की माझ्या समाजासाठी मी काहीतरी करणार म्हणून. असं होतं बाबासाहेब. आणि लहान राहतानापासून खूप हुशार होते. आणि बाबासाहेब त्यांच्या जीवनात जे काही झालंय त्यांचं पूर्णतः श्रेय जातं त्यांच्या वडिलांचं, रामोजी मालोजी सकपाळ. कारण प्रत्येक क्षणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही केलं होतं प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक कार्यामध्ये त्यांचे वडील त्यांच्या बरोबर होते. तर आपण इकडे काय शिकावं म्हणजे काय आहो, आज आपण जे काय आहो आणि बाबासाहेब जे काय आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्या वडील रामजी मालोजी सकपाळमुळे आहेत. कारण बाबासाहेब जेव्हा ते लहान होते, एक गोष्टी आहे, तर थोडी सवर्ण लोक ते क्रिकेट खेळत होते ग्राउंडमध्ये. ते साताऱ्यात होते तेव्हा. बाबासाहेब स्कूलमध्ये होते. आणि आपण पुढे जावं, आपण शिकावं. आणि हा शिकणं हा एकच मार्ग आहे आपल्या पुढे जाण्यासाठी. कारण आज तू एकल्याला मारतं, ते तुला मारतं, तू 10 जणांना घेऊन जातं आणि ते परत मारतं. फुलं आले त्या बाहेर होता मला चान्स राहते त्याला इकडे हा पुरवा जरा प्लेस लागेल आहे असं एक बार सरकार आहे इकडे साईडला वा दादा इकडे लाईन से उभे खडे हो जा सर्वे जण लाईन व्हावा, एक गुंपू नाही राहावा, चांगलं नाही राहा. परम पूज्य भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर की आंबेडकर की मोदी सत्ता पर मुझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की हमेशा अपना वतन निभा कर तुझी दुकान है तू जान है हमारा सूर्य बनेंगे तेरे शूरवीर समान होकर ऊंचा रहे हमारा नीला निशान सर पर लहरा रहे हमेशा.
अरे डीजे बंद करा अरे आजला दुर्गे डीजे अरे विधंगा माझं कमी डायरेक्टर त्याचे गाणे अध्यक्ष शंकर पांडे डीजे संक्रांतीचा कार्यक्रम सुरू आहे. डीजे युवक मंडळाला विनंती उपस्थित राहावा. याचा कार्यक्रम सुरुवात आहे. बाबासाहेबचं जीवन चरित्र विजय उपरे समाजातून अमरावती समाजातून मंच दुर्गे शिवराय शामराव दुर्गे